सूरज काही लहान बाळ नाहीये की त्याला सारखं तुम्ही अरे ऐक ना बाळासारखं समजावून सांगा. आणि खरोखरचं टीचर हे प्रोफेशनमध्ये मी असल्यामुळे होते, त्यामुळे तो एक हे आहे की ते केलं पाहिजे, ते कसं ते झालं पाहिजे आणि ते तसं कर. जेव्हा सूरजचं नाव अनाऊन्स केलं, मी सोफ्यावर चढून पॅडीदादांना मिठी मारून रडले की आपण सूरजला जिंकवलं, आपण बी टीम मधला आपला विनर झालाय. आता पुढची जबाबदारी त्याची आहे, पण आपण ते केलं. माझं हेच म्हणणं होतं की जर तुम्ही एका प्रेमाच्या नात्याला चुकीचं म्हणताय की हे गेमसाठी आहे, तर तुम्ही भावा बहिणीच्या नात्याला पण ते म्हणू शकता ना की हे गेमसाठी. नातं कोणतंही असू दे, तुम्ही त्याला जर असं म्हटलं उद्या कोणी जाऊन की ह्यांनी हे गेमसाठी केलं, तर ते वाईट आहे. त्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने गेम खेळणार. नमस्कार, मी प्रेसिता कांबळे. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. बिग बॉस मराठीच्या घरात महाराष्ट्र हार्टेड गर्ल अशी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली अंकिता प्रभू वालावलकर हिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. अंकिता, सर्वात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. कशी आहेस? मस्त, एकदम मजेत. कसं वाटतं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर? काय मिस करतेस तू घरातलं, आणि आता सगळ्यांसोबत वावरताना कसं वाटतंय? आता एक वेगळंच फिलिंग आहे, कारण खूप जास्त लोक ओळखायला लागली आहेत आणि वेगळं एक नवीन विश्वात पदार्पण केल्यासारखं वाटतंय. आणि बिग बॉसच्या घरातलं मिस करते ते म्हणजे सकाळी उठण्यासाठी वाजवलं जाणारं गाणं ते खूप मिस करते. 70 दिवसात बिग बॉस संपवलं गेलं, याचा आनंद आहे की असं झालं की नाही बरं झालं 70 दिवसात संपलं? खरं म्हणशील तर माझा एक सॅच्युरेशनवाला हे आला होता फेस की अरे यार बस झालं यार, म्हणजे सतत तेच होते. नॉमिनेशन टास्क, कॅप्टन्सी टास्क, हे ते आणि सतत ती मारामारी, आणि मला खूप इंजुरीज झाल्या होत्या अगं. सो मला ना ते असं होतं की आता बॉस एवढं अंग दुखतंय ना की आरामाची गरज वाटायला लागली होती. सो माझ्यासाठी करेक्ट टायमिंगवरती हा सीझन एंड झाला आहे असं मी म्हणेन, की एक छान नोटवरती एंड झाला आहे. उगीच खेचलाही गेला नाही आहे आणि उगीच काहीतरी त्याच्यात ॲड ऑन केलं गेलं नाही आहे की आत ती भेसळ वगैरे नाही झाली. सो करेक्ट टायमिंग. तू टॉप 5 मध्ये असताना, म्हणजे जेव्हा बाहेर आलीस तेव्हा तुझ्या बहिणींच्या रिॲक्शन्स थोड्या शॉकिंग होत्या. तर मग काय म्हणाले घरातले, काय म्हणाले, आणि कोकण हार्टेड बॉय काय म्हणाले? म्हणजे त्याची प्रतिक्रिया सध्या सगळ्यांना जाणून घ्यायची. त्याने मला घरात येतानाच सांगितलं होतं की जिंकण्यासाठी जाऊ नकोस, म्हणजे जिंकायचंच आहे म्हणून काहीतरी फेक वागायला वगैरे जाऊ नकोस. तू जशी आहेस तशीच आतमध्ये राहा. अगदी 1-2 आठवड्यात बाहेर आलीस तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तू जशी आहेस तशी राहा आणि तू काय आहेस हे लोकांना दिसू देत. आणि तेच मी केलं. त्याच्यामुळे कोकण हार्टेड बॉयचं असं काही हे नव्हतं. तो म्हणाला की छान खेळली आहेस आणि खूप तुझं कौतुक होतं आहे, महाराष्ट्र तुला खूप प्रेम देतो आहे. आता जे नाव मिळालं मला महाराष्ट्र हार्टेड गर्ल, हे त्याचमुळे मिळालं की महाराष्ट्र खूप प्रेम देतो आहे. सो त्याला तो आनंद होता. बहिणींची रिॲक्शन अशी होती कारण लहानपणापासून आम्हाला फर्स्ट यायचीच सवय होती की अरे ट्रॉफी एखाद्या ह्याला गेलं की आम्हालाच पाहिजे, आम्हालाच पाहिजे. सो त्यांची अशी होती की इथे पण ताईच जिंकणार, आणि ताई नाही जिंकली त्याच्यामुळे त्यांचं ताई नाही जिंकलीस पण ठीक आहे ताई, तू छान खेळलीस, तू जशी आहेस तशी राहिलीस आणि आम्हाला तुझा अभिमान आहे, त्यांची वाक्य होती. त्यामुळे आईबाबांची पण तसंच रिॲक्शन होती. घरात तुझ्यावर अनेकदा आरोप असा झाला की तू सूरजला सांगताना बऱ्याचदा टोकायचीस किंवा एक टीचर म्हणून त्याच्या मागे सतत असायचीस. तर त्यावरती काय तुझं उत्तर आहे? सूरज काही लहान बाळ नाहीये की त्याला सारखं तुम्ही अरे ऐक ना बाळासारखं समजावून सांगा. तो एक व्यवस्थित मोठा मुलगा आहे, ज्याला तुम्ही गोष्टी व्यवस्थित सांगितल्या तर कळतात. आणि माझी सांगण्याची पद्धत काही जणांना रूढ वाटते, पण ती कधी रूढ नसते, ती शिकण्यासाठीची असते. आणि खरोखरचं टीचर हे प्रोफेशनमध्ये मी असल्यामुळे होते, त्यामुळे तो एक हे आहे की ते केलं पाहिजे, ते कसं ते झालं पाहिजे आणि ते तसं कर. एकदा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो आणि ती व्यक्ती परत परत तीच चूक करते ना, तेव्हा त्याला सांगण्याचा आपला टोन बदलत जातो. कारण तुला एकदा सांगितलंय ना ते तू कर असं. कारण त्याला बऱ्याच वेळ, म्हणजे त्यात तो सुरुवातीला जेव्हा घरात आला तेव्हापासूनच्या बराच काळ आम्ही त्याच्यासोबत होतो. त्याच्यामुळे त्याच्या सवयी, त्याच्या चुका ह्या सगळ्या माहिती होतं. कुठे कंट्रोल करायचा, कुठची गोष्ट त्याला चांगल्या पद्धतीने सांगायची म्हणजे त्याला ती कळेल. कारण त्याचं प्रत्येक गोष्टीवरती वाक्य जे असायचं की आमच्या गावाकडे असंच चालतं, तुझ्या गावाकडे असंच चालेल, पण हा शो तुला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवेल जिथे तुला गावाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागणार आहे. मी पण एका गावातनंच आलेली आहे, पण मी मुंबईशी थोडं जुळवून घेतलं म्हणून आज कुठेतरी मी इथे बसले. सो तुला ग्रो जर व्हायचं आहे तर तुला ते बदलावं लागेल, आणि तो बदलाव त्याला एकदम जमणार नाही असं वाटण्यापेक्षा मी करू शकतो असा वाटावा म्हणून माझं त्याला ते सांगणं असायचं, जे काही व्यक्तींना अगदी शेवटच्या आठवड्यातच खटकलं गेम संपत आल्यानंतर. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही त्याला
तिथपर्यंत व्यवस्थितरित्या आणलं आणि त्याला आयुष्याकडे बघण्यासाठी एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. माझ्यापेक्षा मी तर काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही दिलं. सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन पॅडी दादांचं आहे. खूप त्यांनी केलं आहे, खूप मनापासून केलं आहे. आता मी फिनाले बघितला नाही आहे, म्हणजे फिनालेचा मी टेलिकास्ट बघितला नाही आहे. जेव्हा सूरजचं नाव अनाऊन्स केलं, मी सोफ्यावर चढून पॅडी दादांना मिठी मारून रडले की आपण सूरजला जिंकवलं, आपण बी टीममधला आपला विनर झाला आहे. आता पुढची जबाबदारी त्याची आहे, पण आपण ते केलं. हाच आनंद अभिजितसाठी पण असता का, म्हणजे जर तो विनर झाला असता तर? अभिजित आणि सूरज तिथे होते आणि त्यामुळे जर त्या आठवड्यातली इक्वेशन्स बघता अजिबात नाही, अभिजितसाठी तो आनंद नसता. काही आठवड्यांपूर्वी तू विचार करशील तर आम्ही अभिजितला ते बघतच होतो आणि अभिजित झाला असता तर आनंद होता. पण ज्या पद्धतीने आम्ही रडलो आणि ज्या पद्धतीने आम्ही ते भावनिक होऊन सूरजसाठी हे केलं, ते नक्कीच नसतं. म्हणजे अभिजित बरोबर देखील आम्ही बोललो तेव्हा तो तसंच म्हणाला की आधी जी आमच्यामध्ये मैत्री होती माझ्यात आणि अंकितामध्ये ती आता पुढे राहील असं वाटत नाही. कामाच्या निमित्ताने भेट होईल पण ती मैत्री राहणार नाही. तर त्यासाठी आता तुझ्याकडून काही पुढाकार घेतला जाणार आहे का? मी बोलले ना की माझं जेव्हा मनाला माझ्या काही गोष्टी लागतात तेव्हा मी एक थोडा वेळ घेते आणि त्या वेळेनंतर समोरून पण व्यक्तीचा तो हे असला पाहिजे की आता त्याला जर गरजच वाटत नाही आहे तर अशा ठिकाणी आपण का जावं. म्हणजे कामापुरतं रिलेशन असणं कधीही चांगलं, पण तसेही त्याचे आणि माझे रस्ते कधी क्रॉस होतील असं मला वाटत नाही. की त्याचं काम कम्प्लीट वेगळं आहे, माझं काम कम्प्लीट वेगळं आहे, पण इन केस जर झाले तर त्या कामाचा मान राखून आम्ही दोघं नक्कीच एकत्र येऊ आणि माझ्याकडनं तर चा हात पुढे परत एकदा आणण्याचा प्रयत्न नक्कीच होईल जेव्हा मी स्टेबल होईन आणि मला ते जे लागले ते असं चल ठीक आहे झालं आता ते गेलं असं होईल. कारण मला एकदम जेव्हा गोष्ट लागते ना तेव्हा मी बराच वेळ घेते त्या गोष्टीसाठी आणि तो वेळ मी घेतलाय. तू शोमध्ये असं म्हणाली होतीस की तू इथे नाती जपायला आलेली नाहीयेस. म्हणजे गेम तुला खेळायचा आहे तो व्यवस्थित. आता घरातून बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने कोणाशी ती नाती जपली जातील? सगळ्यांशीच ती नाती जपली जातील. म्हणजे डी.पी. दादांशी मी म्हणत होते तिथे की मी नाती जपायला आले नाहीये, पण मी माझ्या पद्धतीने ती जपत होते. कारण माझं हेच म्हणणं होतं की जर तुम्ही एका प्रेमाच्या नात्याला चुकीचं म्हणताय की हे गेमसाठी आहे, तर तुम्ही बहिणीच्या नात्याला पण ते म्हणू शकता ना की हे गेमसाठी. नातं कोणतंही असू दे, तुम्ही त्याला जर असं म्हटलं उद्या कोणी जाऊन की ह्यांनी हे गेमसाठी केलं तर ते वाईट आहे. त्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने गेम खेळणार, माझ्या पद्धतीने मी नाती जपणार, पण त्याला तू माझी बहीणच आहेस म्हणून तू हेच कर, हे मी करणार नाही. आणि तसं मला कोणी सांगितलंही नाही, पण ते एक लोकांपर्यंत पोचवण्याचं माझं ते एक वाक्य होतं की मी तसं नाही करणार. पण नाती म्हणशील तर डी.पी. दादांसोबतचं नातं जे कायमस्वरूपी राहणार, पॅडी दादांसोबतचं नातं कायमस्वरूपी राहणार, सूरजसोबत. सो जे बी टीममध्ये होते ना त्यांच्या अगदी पहिल्या आठवड्यात गेलेले पुरुषोत्तम दादा, त्यांच्यासोबतचं पण नातं हे कायमस्वरूपी जोडलं गेलं. सो आमचं बी टीममधलं जे नातं आहे ते कायम राहील. आणि ए टीमचा विचार करशील तर आमचा एक वैभवसोबत एक कनेक्ट होता, पण तो होऊ शकला नाही. पण आत्ता त्याने जाता जाता एकदा पक्षप्रवेश केल्यामुळे वैभवसोबत पण आमचं छान जमतंय. आणि इरिनासोबत ऑफकोर्स, इरिना खूप छान मनाची मुलगी आहे, त्याच्यामुळे इरिना आणि वैभवसोबत पण खूप जास्त कॉन्टॅक्ट असेल आणि ते नातं असेल. इरिनाचं तू नाव घेतलंस तर सुरुवातीला तू असं म्हणाली होतीस की इरिनाने एका मराठी स्पर्धकाची जागा घेतली, जो तुझा स्टँड अजूनही आहेच. आणि म्हणजे घरात आपण बघितलं तसं अरबाज आणि निकी हे देखील हिंदी इंग्लिशमध्ये बोलत होते. तर मग त्यावर आक्षेप नव्हता का तुझा? होता, पण मी कास्टिंग डिसाईड नाही करू शकत. पण जेव्हा आपण मला असं वाटलं पहिलं तिला बघून की असं का, म्हणजे हिला का आणलं की ही मराठी शिकते आणि असंच जर असेल तर शिकणारे बरेच जण आहेत. मग एखादा हिंदी पण असेल, तो मराठी शिकत असेल तर त्याला आणलं जाईल तर आपल्या मराठीचं हे कमी होईल का, असं माझ्या ह्याने ती रिॲक्शन आली होती. पण जसं जसं मी इरिनाला ओळखायला लागले ना, तिचं भाषेवरचं प्रेम किंवा तिची भाषा शिकण्याची जिद्द जी होती ना, ती खरंच कमाल होती त्या मुलीची. आणि तिला तिला काम करायचं आहे, तिला शिकायचं आहे. आणि एका दुसऱ्या देशातून येऊन ती भाषा शिकणं आणि त्याच्या शोमध्ये जाणं कॉन्फिडेंटली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी माणसं ओळखायला चुकते, हे पूर्ण शोमध्ये तुम्ही बघितलंच असेल, जे मला सांगण्याची गरज नाही. सो कदाचित मी असं म्हणेन की मी इरिनाला त्या पहिल्या आठवड्यामध्ये ओळखायला चुकले, जे मी पटकन तिला जज नाही केलं पाहिजे होतं. पण तरी पण मी हेच म्हणेन की खूप आहेत आपले असे कलाकार ज्यांना पहिलं आपण संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर किंवा अशा लोकांसाठी एक वेगळा शो काढा
की ज्यांचं भाषेवरती आपला खूप प्रेम आहे आणि ते काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात, त्यांना त्यांची भाषा आणि आपली भाषा, मग आपल्या लोकांनाही त्यांच्या भाषेबद्दल काहीतरी प्रेम निर्माण होईल आणि ते करता येईल. पण इथे जो तुम्ही मुद्दा बोलले होते त्याच्यावर मी ठाम आहे. पण इरिना ही एक खूप चांगली व्यक्ती आहे, मनाने ती खरंच खूप चांगली व्यक्ती आहे. शेवटचा प्रश्न, तू लग्न कधी करतेस? म्हणजे हा अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न असेल की तू लग्न कधी करतेस आणि तो कोण आहे कोकण हार्टेड बॉय? कोकण हार्टेड बॉय कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. लग्न माझं असा प्लॅन आहे की फेब्रुवारीच्या आधी करावं, पण आता बरेच काही गोष्टी अशा झाल्यात की आता हे आवरायचे, ते आवरायचे, ते आवरायचे. सो बघू आता कसं काय सगळं जमवते. पण फेब्रुवारीच्या आधी अख्ख्या महाराष्ट्राला नक्कीच कळेल की कोकण हार्टेड बॉय कोण आहे. मग ते मालवण की मुंबईत असेल? लग्न लग्न हे जास्त करून मी तिकडेच करेन, सिंधुदुर्गमध्ये छोटंसं करेन लग्न. पण रिसेप्शन वगैरे मुंबईमध्ये नक्कीच असेल. तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन नक्कीच असेल. थँक्यू आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.